नमस्कार. नेक्स्ट चॅप्टर इज ॲप्लिकेशन ऑफ डिफायनाईट इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे आपल्याला आतापर्यंत माहिती आहे, बरेच सॉल्व्ह केलं आहे आपण. डिफायनाईट इंटिग्रेशन पण माहिती आहे, लिमिट्स आपण एंटर केली की ते डिफायनाईट इंटिग्रेशन होतं. त्यानंतर डिफायनाईट इंटिग्रेशन हा चॅप्टर जेव्हा सुरू केला त्या फर्स्ट व्हिडिओ तुम्ही जाऊन बघितला तर लक्षात येईल की तिथे आपण इंटिग्रेशनचं मिनिंग काय ते आपण एक्सप्लेन केलं आहे, विच इज एरिया अंडर कर्व विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस बिकॉज वाय इज इक्वल टू एफ एक्स असतं. आता ते कसं होतं तिथे तर वाय इज इक्वल टू एफ एक्स हे जर फंक्शन असेल एखादं तर त्याचं कर्वमध्ये रिप्रेझेंटेशन करता येतं. कर्व असेल, काही वेळेला स्ट्रेट लाईन असेल, जे काही त्याचा ग्राफ असेल सो त्याचा ग्राफ आपण रिप्रेझेंट करू शकतो. आणि त्याच्यानंतर एरिया अंडर कर्व म्हणजे काय तर बाउंडेड असतो तो एरिया. म्हणजे ए आणि बी हे दोन पॉईंट्स घेतले आणि हे जर एक्स ॲक्सिसवरचे ते जर असे कर्वच्या एंड पॉईंटना असे जॉईन केले इथे तर ए टू बी एक्स ॲक्सिसचा भाग आणि हा कर्वचा भाग याच्यामध्ये जो बाउंड झालेला एरिया आहे तो म्हणजे काय असतो एरिया अंडर कर्व वाय इज इक्वल टू एफ एक्स. या फंक्शनसाठी एरिया अंडर कर्व असतो. आता हेच जर फंक्शन एक्स इज इक्वल टू एफ वाय म्हणजे वाय ह्या व्हेरिएबल मधलं फंक्शन असेल तर ते अर्थात वाय ॲक्सिसच्या इथे तो कर्व असा होणार आहे तर ते विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यावं लागतं. त्यामुळे हा कर्व असा आहे एक्स इज इक्वल टू सम जी वाय असं फंक्शन असतं. म्हणजे वाय ह्या व्हेरिएबल मधलं फंक्शन असेल तर आपल्याला असे हे दोन पॉइंट्स वाय वरचे घ्यायला लागतात आणि मग ते असे जॉईन करायचे या कर्वला. सपोज सी आणि डी हे दोन पॉइंट आहेत तर ह्या बाउंड झालेला जो एरिया असेल तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो. सो एरिया अंडर कर्वचा मिनिंग असा आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे का विथ रिस्पेक्ट टू वाय कुठल्या व्हेरिएबल मधलं फंक्शन आहे त्याच्यावर ते ठरणार. सो एक्स इज इक्वल टू जी वाय टाईपचं फंक्शन असेल तर असा येतो. मग सी टू डी मधला जो काही बाउंडेड एरिया आहे तो काढतो किंवा हा अशा फॉर्मॅटमध्ये आपण काढतो. किंवा स्ट्रेट लाईन एखादी असेल, स्ट्रेट लाईन माहिती आपल्याला आता कशी प्लॉट करायची ती. सपोज इथेच आपण कुठेतरी स्ट्रेट लाईन अशी प्लॉट केली तर स्ट्रेट लाईनचा पण एरिया अंडर कर्व आपण काढू शकतो. म्हणजे ही सपोज स्ट्रेट लाईन आहे काहीतरी ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी जी काय असेल ती आपण प्लॉट करून घेतली तर एरिया अंडर कर्व हा स्ट्रेट लाईनचा काय येणार तर ह्या पॉईंट पासून म्हणजे 0 पासून जो आपण घेऊ तो एरिया असणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्स. स्ट्रेट लाईन इन्फायनाईट पर्यंत जाणार आहे त्यातला कुठला तरी बाउंडेड एरिया आपण घेतो कारण स्ट्रेट लाईन काय होते कुठपासून कुठपर्यंत असते मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. म्हणजे इन्फायनाईट एरिया नाही घेणार आपण. तर स्ट्रेट लाईनच्या बाबतीत कसं होतं लिमिट्स येतात. मग सपोज इथे काहीतरी ए आणि इथे बी असं काहीतरी दिलेलं असेल तर तेवढाच एरिया आपण कॅल्क्युलेट करायचा असतो. आपण इन्फायनाईट एरिया नसतो कॅल्क्युलेट करायचा स्ट्रेट लाईनच्या बाबतीत. सो मग ते ए टू बी घ्यायचं आणि तो स्ट्रेट लाईन घ्यायची आणि मग त्याचा हा एरिया कॅल्क्युलेट करायचा. ॲक्च्युली कॅल्क्युलेशन बाय इंटिग्रेशन जेव्हा करायला जाईल तेव्हा ते इझी असणार आहे कारण एकदा फंक्शन कळलं आणि एकदा लिमिट्स कळली की लिमिट्स अँड फंक्शन असले तर इंटिग्रेशन काढता येतं, लिमिट्स इनपुट करता येतात त्यामुळे एरिया आपल्याला मिळेलच. त्यामुळे फंक्शन आपल्याला माहीत असेल की पण काही वेळेला असं तर कॉम्बिनेशन ऑफ फंक्शन वगैरे येतं तेव्हा ग्राफ काढल्याशिवाय लक्षात येत नाही की कोणता एरिया आपल्याला एक्सपेक्टेड आहे की तो एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. जसं आहे स्ट्रेट लाईनचं सिम्पल आहे कारण वाय इज इक्वल टू एफ एक्स हे एकदा स्ट्रेट लाईनचं फंक्शन आहे लिनियर फंक्शन असेल आणि ए टू बी ही लिमिट्स जर माहीत असतील काय तर एकदमच सिंपल इंटिग्रेशन घेतलं अल्जेब्राइक फंक्शन आहे इंटिग्रेशन काढलं लिमिट्स घातली की आन्सर आलं की हा एरिया तुम्हाला मिळेल तिथे. आता क्वाड्रॅटिक फंक्शनमध्ये कर्व येतात तर क्वाड्रॅटिक फंक्शनमध्ये स्टँडर्ड काय तर पॅराबोला आहे. तुम्ही 11वीत किंवा 12वीत ते बघितलं असेल कोनिक सेक्शन वगैरे. सो तिथे पॅराबोला हायपरबोला किंवा इलिप्स याची स्टँडर्ड इक्वेशन्स काय आहेत वगैरे ती माहिती येतात. कारण ह्या चॅप्टरमध्ये काय करणार आहोत आपण ॲक्च्युली एरिया फाइंड आउट करणार म्हणजे ती जी डायग्रॅम समोर दिसणार आहे तिचा एरिया काढायचा. आपल्याला फक्त एक इक्वेशन दिलं जाईल, काही वेळेला लिमिट्स दिली जातील, काही वेळेला लिमिट्स पण आपल्यालाच फाइंड आउट करावी लागतील आणि हे सगळं केल्यानंतर ते इक्वेशन आपल्याला ग्राफमध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. तो ग्राफ बघायचा त्याच्यात ठरवायचं की कुठला एरिया आपल्याला एक्सपेक्टेड आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तो एरिया ते लिमिट्स असं सगळं मिळालं की मग जाऊन इंटिग्रेशनचा यूज करून आपल्याला त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो प्रत्येक वेळेला आपल्याला ग्राफ काढावा लागणार आहे. ग्राफ पेपरवर ग्राफ काढायची गरज नाही कारण आपण फिजिक्समधले ते ॲक्युरेट ग्राफ आणि मग त्याचा स्लोप काढायचा आहे मग त्याच्यानंतर पुढची कॅल्क्युलेशन्स आहेत वगैरे असं नाही. फिजिक्सच्या एक्सपेरिमेंट्सना जसं तुम्ही अगदी ॲक्युरेट लागतो
तसं नाही, आपण इथे ढोबळमनाने एक ग्राफ काढणार आहोत की आपल्याला आयडिया यायला की तो ग्राफ म्हणजे कुठला असणार आहे, कुठला एरिया कन्सिडर करायचा आहे, त्याची लिमिट्स काय असणार आहेत, एक्स ॲक्सिस विथ रिस्पेक्ट टू एक्स आहेत का वाय वगैरे, हे सगळं दिसण्यासाठी कळण्यासाठी आपल्याला तो ग्राफ काढायचा आहे. तर स्टँडर्ड माहिती आहे आपल्याला पॅराबोला. तर पॅराबोलाचा स्टँडर्ड हे असेल तर कसा येतो तो y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. एक्स आणि वाय प्लेन आहे, एक्स वाय प्लेन मध्ये y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हा स्टँडर्ड असतो, त्याचा व्हर्टेक्स 0 वर येतो. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असेल तर, आणि ते सिमेट्रिक असतं वगैरे सगळं. आता पॅराबोलाच्या रिलेटेड आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. याला म्हणतात व्हर्टेक्स, जिथे डायरेक्शन चेंज होते त्या पॉईंटला म्हणतात व्हर्टेक्स. इथे असते फोकल लेंथ, इथे असतो तो फोकस पॉईंट, हे सगळं माहिती आहे. तर हे आणि वाय ॲक्सिसला हा भाग आणि हा भाग सिमेट्रिक असतो, म्हणजे जेवढा इकडे तेवढाच इकडे, म्हणजे सेम असा असतो. तर हे सगळं आता आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड पॅराबोलाचं. आणि हा 0 0 हा त्याचा पॉईंट असतो. सपोज आपल्याला एरिया अंडर दिस पॅराबोला सांगितलं आणि 0 पासून काहीतरी इथला एखादा बी हा पॉईंट आपल्याला घेतला, तर याचा मिनिंग काय होतं की हा बी हा पॉईंट पॅराबोलाच्या ह्या इक्वेशन म्हणजे जो ग्राफ आहे त्याला जर आपण इथे लिहिला तिथे तिथपर्यंत, तर अंडर कर्व म्हणतायत, अंडर द कर्व. त्यामुळे हा y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हा जो कर्व आहे त्याच्या अंडर जो काही भाग आहे इथे विथ आणि कुठपर्यंत तर एक्स ॲक्सिसने बाउंड झालेला. सो हा जो भाग आहे तो म्हणजे एरिया कन्सिडर केला जातो. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर फ्रॉम 0 टू b, जो काही नंबर असेल एक्स ॲक्सिस. इकडे जर y ॲक्सिस म्हणजे मायनस असेल सपोज, तर ह्या पॉईंट पर्यंत घेतला. आता इथे एक्स ॲक्सिसवर कसे असतात, मायनस पॉईंट असतात ना. सपोज इथे -c हा पॉईंट घेतला आपण, तर हा जो एरिया येईल तो एरिया अंडर कर्व म्हणून कन्सिडर केला जातो. आता इथे हा एरिया आहे, एरिया हा निगेटिव्ह असू शकत नाही, कारण निगेटिव्ह कसा असणार ना एखाद्याचा एरिया, फार फार तर 0 असेल. 0 एरिया म्हणजे ती फिगर काय असणार, तो नुसतं पॉईंट असणार ना, कारण त्याला काहीच लेंथ नाही, ब्रेथ नाही, काहीच नाही, म्हणून त्याचा एरिया 0 आला, तो पॉईंट असेल. त्याच्या पुढेच काहीतरी एरिया असणार, म्हणजे एरिया ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे जो एरिया आपण काढू ते कॅल्क्युलेशन करताना जरी हे निगेटिव्ह आले, कारण कधी थर्ड क्वाड्रंटमध्ये कधी फोर्थ क्वाड्रंटमध्ये एरियाज येतात काही ह्यांचे, त्यामुळे एरिया लिहिताना जे काही आन्सर असेल ते मॉड ऑफ त्यात असतं युनिट्स. आन्सर असेल ते ऑलवेज पॉझिटिव्हच कन्सिडर करायचं, कारण आपण जेव्हा डायग्राम काढतो तेव्हा जर ती फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल तर ते लिमिट्स वगैरे घेतली ना, तर किंवा थर्ड क्वाड्रंटमध्ये घेतली तर लिमिट्स वगैरे घेतली तर ते मायनस येतं. पण मायनस नाही, आपल्याला युनिट्स पाहिजेत ना, किती 4 -4 असं त्याचा आन्सर आला, याचा अर्थ त्याचा 4 युनिट्स एवढा एरिया आहे. त्यामुळे मॉड ऑफ दॅट आन्सर जे काय असेल ते आन्सर त्याचा मॉड घ्यायचा आणि तेवढे युनिट्स त्याचा एरिया असतं, हे लक्षात ठेवा. कुठल्याही क्वाड्रंटमध्ये ते डायग्राम येऊ दे, फायनल आन्सर लिहिताना पॉझिटिव्ह लिहायचे. सो हे झालं. तर हे एरिया अंडर कर्व हे स्टँडर्ड पॅराबोलाचं आलं. पण सपोज असे 2 पॅराबोला किंवा 2 काहीतरी डायग्राम दिले, 2 कर्व दिले आणि त्याने बाउंड केलेला एरिया असं जर म्हटलं, तर मग तो कसा कॅल्क्युलेट करायचा. सपोज एक असा एक कर्व आहे आणि काहीतरी असा एक कर्व, आणि असं म्हटलं की ह्या 2 कर्वने बाउंडेड एरिया करा. आता समोर दिसतोय कुठला बाउंडेड एरिया आहे तो, आणि मग त्याची लिमिट्स पण दिसत आहेत आपल्याला, कारण त्या 2 कर्वने बाउंडेड असलेला एरिया हा तर दिसत नाही, हा नाही, हा नाही, म्हणजे कुठला आहे, दोन्ही कर्वने बाउंडेड असलेला फक्त हा एवढाच एरिया दिसतोय. आणि हा इथून स्टार्ट होतोय, इथे एंड होतोय, त्यामुळे हा पॉईंट इथे असणार आहे ए अँड दिस पॉईंट विल बी बी. सो ए टू बी असणार आहे हा एवढाच एरिया. पण आता हा एरिया कसा काढायचा, कारण इंटिग्रेशनची डेफिनेशन आहे एरिया अंडर कर्व आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही ए टू बी या कर्वचा एरिया काढायला जाल तेव्हा तो एरिया कुठला असणार आहे, सगळा असणार आहे हा एरिया अंडर कर्व फॉर दिस, याच्यासाठी हा सगळा एरिया असणार. आणि दुसरा जो कर्व आहे त्याचा एरिया अंडर कर्व म्हणजे काय, म्हणजे सपोज याला आपण y1 म्हणूया आणि याला y2 म्हणूया. सो y1 चा एरिया काय असणार आहे, हा सगळा एरिया असणार आहे y1 चा, कारण एरिया अंडर कर्व असं त्याचा कन्सेप्ट आहे. इंटिग्रेशनने तसाच डायरेक्ट एरिया मिळतो, असा मधलाच कुठला तरी एरिया काढायला सांगितला असेल, त्याचा कन्सेप्ट असा आहे की एरिया अंडर कर्व विथ एक्स ॲक्सिस बाउंडेड बाय एक्स ॲक्सिस असा आहे. त्यामुळे हा कम्प्लीट एरिया आपल्याला y1 साठी मिळेल. y2 चा एरिया कोणता येणार, तर हा येणार. ही जी कर्वची लाईन दिसते त्याच्या बिलो साईडला आणि एक्स ॲक्सिस पर्यंत, म्हणजे हा येणार. म्हणजे या पिंक लाईन ज्या दिसत आहेत त्या y2 चा एरिया आहे, आणि कम्प्लीट ह्या व्हाईट लाईन्स दिसत आहेत अगदी ह्या पॉईंट पासून या पॉईंटवर
त्या सगळ्या कसल्या आहेत, y1चा एरिया आहे. पण y1 आणि y2 ने बाउंडेड म्हणतो तेव्हा हा एक्स्ट्रा एरिया जो झालाय तो आपल्याला नको असतो. फक्त आपल्याला हा एरिया हवा. हा फक्त हा एरिया कशाने मिळेल, तर ह्या y1चा जो एरिया आहे त्याला आपण a1 म्हणूया सपोज. सो y1चा एरिया जो अपर साइडला आहे तो घ्या. अपर साइडला त्याचा मोठा एरिया आहे ना, कारण एरिया पॉझिटिव्हच असणार. सो या a1 मधून a2चा एरिया मायनस केला की ह्या फिगरचा एरिया मिळेल का बघा. हा जो एरिया आहे तो a1 मधून a2 मायनस केल्यावर मिळेल का, कारण a1 म्हणजे y1चा एरिया, तो कुठे असणार आहे, ह्या पॉइंट पासून सगळा हा एक्स ऍक्सिस पर्यंतचा, बरोबर आहे. y2 म्हणजे हा असा दिसतोय कर, त्या y2चा एरिया a2 कसा असणार आहे, हा पिंक लाईन दिसताय तो हा खालचा भाग. म्हणजेच काय, हा कम्प्लीट एरिया मायनस हा इथला एरिया केला की ह्या मधल्या भागाचा एरिया मिळेल. म्हणजे तिथे तुम्हाला a1 मायनस a2 करावं लागतं. काही वेळेला प्लस करायला लागतं, काही वेळेला मायनस. सो मायनस का करायला लागलं लक्षात आलं. इक्वेशन जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा कळेलच आपण कसं सॉल्व्ह करायचं ते. पण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना लक्षात घ्या, दोन कर्व आले आणि दोन कर्व बाउंडेड बाय 2 कर्व्स असं म्हटलं की आधी तर ते कर्व प्लॉट करायचे. स्टँडर्डच देतील मोस्टली, खूप कॉम्प्लिकेटेड फंक्शन देणार नाहीत, कारण आपल्याला ते प्लॉट पण करायचंय. त्यामुळे इंटिग्रेशन मध्ये जी एक्झाम्पल सॉल्व्ह केली होती ना खूप मेथड्स वगैरे यूज करून, तशी एक्झाम्पल्स येणार नाहीयेत. सिंपल फंक्शन असेल, म्हणजे लिनियर फंक्शन असेल, क्वाड्रॅटिक फंक्शन असेल, साइन कॉसचं सिंपल फंक्शन असेल वगैरे, तर ते जे आपल्याला प्लॉट करता येईल अशी फंक्शन्स ते देतील. सो ते प्लॉट केल्यानंतर हा जो एरिया कसा दोघांच्या सबट्रॅक्शनने मिळाला हे लक्षात आलं. सो असा जेव्हा बाउंडेड दोन कर्वने असेल तो सबट्रॅक्शन येतो. आता कोणाची सबट्रॅक्शन करायची कसं ठरवायचं, तर मोठा एरिया डायग्राम काढलाय तुमच्या लगेच लक्षात येईल. बिगर एरिया कोणता आहे तर y1चा आहे. मग अर्थात a1 मधून a2 आपण मायनस केला की हा मधला एरिया इथे मिळेल. सिंपल लॉजिक आहे ते. त्याच्यानंतर काही वेळेला एरिया प्लस पण करावी लागते. म्हणजे साइन कॉस वगैरे ते फंक्शन बघितलं ना तुम्ही, तर ते साइन कॉसचे ग्राफ कसे असतात वगैरे आपण बघितलंय ह्याच्या आधी, स्टँडर्ड ग्राफ कसे असतात. तर त्या ठिकाणी बघितलं तर एरिया कधी कधी ऍडिशन करून घ्यायला लागते 2-3 एरियांची, असं होऊ शकतं. म्हणजे असं एखादा हे काढलंय आपण, कुठलं तरी एखादं फंक्शन दिलंय क्वाड्रॅटिक वगैरे, त्याचं कर्व असा हे आलेला आहे काहीतरी ग्राफ, असा ग्राफ काहीतरी आलाय. आता विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे बाउंडेड बाय एक्स ऍक्सिस असा असतो आपल्याला एरिया काढायला लागतो. त्यामुळे आपण ह्या पॉईंट पासून हा पॉईंट जॉईन करणार आणि ह्या पॉईंट पासून हा पॉईंट जॉईन करणार. आता आपल्याला कुठला एरिया नक्की कॅल्क्युलेट करायला लागणार आहे तो आपण इथे ड्रॉ करू, रेखांकित करून ड्रॉ करूया इथे. तर हा एरिया असणार आहे आणि हा एरिया बाउंड एरिया अंडर कर्व म्हटलं की कुठला येणार आहे हा, कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स ना, बाउंडेड बाय एक्स ऍक्सिस. पण काय होतं इथे तुटतोय म्हणजे इथे ब्रेक होतोय. तर आपल्याला जसा हा ए हा पॉइंट लागणार आहे, जसा हा बी हा पॉइंट लागणार आहे, तसा हा मधला सी पण लागणार. तो काय तोही बघायला लागेल, कारण काय होणार आहे डायरेक्ट ए टू बी अंडर आणि तो ग्राफ काय तो जे काही फंक्शन असेल, सपोज वाय आता हेच फंक्शन असेल असं म्हणत नाही, म्हणजे काय असेल सपोज x² + 3x वगैरे असं काहीतरी फंक्शन आहे आणि या फंक्शनचा हा ग्राफ आहे आणि ए टू बी ही लिमिट्स दिली आहेत, a = 3 अँड b = काहीतरी 7 वगैरे. तर आपण डायरेक्ट वायच्या ह्याचं इंटिग्रेशन 3 to 7 कडून त्याचा एरिया केला असं चालणार नाही, कारण इथे एक फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आणि एक फोर्थ क्वाड्रंटमध्ये, त्यामुळे आपल्याला तो ब्रेकच करून मग ॲडिशन करायला लागेल एरियाची. सो काही ठिकाणी सबट्रॅक्शन केल्याशिवाय आपल्याला एरिया मिळत नाही, दोन यांचा बाउंडेड काढायचा असतो तेव्हा. काही ठिकाणी अशी ॲडिशन करायला लागते, म्हणजे ए आणि बी नुसते माहीत असून चालत नाही. तर हा मधला सी हा पॉईंट सपोज 5 आहे इथे, तर हा 5 हा तो सी हा पॉईंट पण आपल्याला माहीत असायला लागतो. मग आपण हा जो एरिया आहे त्याला सपोज आपण A1 म्हटलं आणि हा जो एरिया आहे त्याला आपण A2 म्हटलं. तर कम्प्लीट एरिया जेव्हा म्हणतो तेव्हा आपण A1 + A2 सेपरेट काढायचे आणि मगच ऍड करायचे. डायरेक्ट तुम्ही त्याचं इंटिग्रेशन नाही घेऊ शकत. सो या वायचं इंटिग्रेशन घेताना कंपल्सरी असं तुम्हाला सपोज हे एक्झाम्पल असेल तर 5 to 7 जरी फंक्शन सेमच आहे तरी ही लिमिट्स वेगवेगळी आहेत आणि हा जो मधला पॉईंट आहे तो वेगळा असल्यामुळे तुम्हाला A1 + A2 असं स्प्लिट करूनच ती ते एरियाज घ्यावे लागतात, कॅल्क्युलेट करायला लागतात आणि मग ऍड करायला लागतात. हे A1 + A2 असं किती वेळा येतं, फक्त दोनदाच येईल असं नाही, 3 times 4 times. आता तुम्ही जर तो साईनचा जर ग्राफ बघितला
तर साईनचा किंवा कॉसचा, तर तिथे तर खूप म्हणजे मोठा एरिया जर कन्सिडर करायचा असेल तर कितीतरी वेळा ऍडिशन घ्यावी लागेल. आणि एरिया कुठल्याही क्वाड्रंट मधला तुम्ही काढू शकता, फक्त म्हटलं तसं मॉड घ्यायचं. म्हणजे काय असणार आहे, जी व्हॅल्यू आली ती पॉझिटिव्हच घ्यायची. सो साईन आता अशा पद्धतीने तो जातो आणि मग इथून तो अशी ती साईन वेव्ह आहे. हे चुकलं इथे, अशी ती सिमेट्रिक आहे सगळी. सो अशी साईन वेव्ह आहे. तर इथे हा 0 आहे, साईन 0 0 आहे, साईन पाय बाय 2 1 आहे, परत इथे साईन पायला 0 आहे, मग साईन 3 पाय बाय 2 आहे, मग 4 पाय बाय 2 म्हणजे 2 पाय, आणि मग ते असं, आणि इकडे असं तसं मायनस पाय बाय 2. आता कोणी सांगितलं की मायनस पाय बाय 2 टू 2 पाय एवढा साईनचा एरिया कॅल्क्युलेट करा साईन या फंक्शनचा. तर आपल्याला कुठपासून कुठपर्यंत जायला लागेल, मायनस पाय बाय 2 ला आधी एक्सला जॉईन करावं लागेल इथे, आणि हा एरिया आधी कॅल्क्युलेट करून घ्यायला लागेल. मायनस आला तरी हरकत नाही एरिया, पण एरिया मायनस नसतो, त्याला आपण मॉड करून घेतो, त्यामुळे तो शेवटी आन्सर पॉझिटिव्ह. प्लस आपल्याला हा विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्सिस हा कॅल्क्युलेट करायला लागेल, मग विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्सिस हा कॅल्क्युलेट करायला लागेल 2 पाय पर्यंत. सो हे 3 एरिया इथे कॅल्क्युलेट होतील आणि ऍड होतील. मग तुम्ही असं म्हणू शकता, आणि सेपरेट इंटिग्रेशन घेऊन सेपरेटली त्याची लिमिट्स देऊन आन्सर काढायची, एकत्र घ्यायचं नाही. डायरेक्ट साईन एक्सचं मायनस पाय बाय 2 टू 2 पाय असं ते एरिया अंडर कर्व आपण घेत नाही. स्प्लिट करायचं, त्यासाठी ते डायग्राम लागते आपल्याला. म्हणजे डायग्राम डोळ्यासमोर आली की आपल्याला ऍक्च्युली एरियात किती एरियाज ऍड करायचे आहेत किंवा कुठल्या एरियाज मायनस करायचे, कुठली ती ही आहे डायग्राम काय आहे, आणि मग कुठला एरिया काढायचा आहे, लिमिट्स काय आहेत, हे सगळं आपल्याला दिसतं. त्यामुळे ह्या चॅप्टरमध्ये आपण जी एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यासाठी प्रत्येक वेळेला डायग्राम काढणं इम्पॉर्टंट आहे, आणि ती डायग्राम आपण काढणार आणि मग ठरवणार की लिमिट्स काय होतील त्याची, किंवा त्याचं हे काय होईल. कधी कधी 2 पॅराबोलांचा बाउंडेड पण येतो, म्हणजे 2 स्टँडर्ड पॅराबोला, म्हणजे हा एक पॅराबोला आणि हा एक पॅराबोला, हा वाय विथ रिस्पेक्ट टू वाय वाला, हा विथ रिस्पेक्ट टू एक्स वाला, आणि हा इथला मधला ए सुद्धा. मग ह्या पॅराबोलाचा जो अप्पर साईडला आहे त्या पॅराबोलाचं इक्वेशन आहे, त्याचा एरिया आधी काढायचा, आणि जो लोअर साईडला आहे त्याचं इक्वेशन घेऊन त्याचा एरिया काढायचा. मग ह्या A1 मधून हा A2 मायनस केला की हा मधला पोर्शन जो आहे त्याचा एरिया तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सो तसं त्यामध्ये इझी आहे. इंटिग्रेशन हा चॅप्टर तुम्ही शिकलाय आणि इंटिग्रेशन सॉल्व्ह केलेत बरेच मेथड्स वापरून, सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स वगैरे असं सगळं. तर त्या मानाने नक्कीच हा चॅप्टर इझी आहे. एक डायग्रॅम काढणं, आणि एकदा तुम्हाला इक्वेशन दिलं की ती कशी डायग्रॅम मिळणार हे तुम्हाला माहीत असणं हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बरेचदा ते लिमिट्स देत नाही, तर ते डायग्रॅम काढल्या ती लिमिट्स एक तर लक्षात येतात, किंवा थोडं इक्वेशन सॉल्व्ह करायला लागतात आणि मग ती लिमिट्स लक्षात येतात. लिमिट्स आणि डायग्रॅम आणि तो समोर असतं सगळं की अगदीच इझी आहे, कारण इक्वेशन सिम्पल्स असतात, इक्वेशन सिम्पल आहेत त्यामुळे त्याची इंटिग्रेशन सिम्पल आहेत, मग ते आपण त्याचा एरिया वगैरे काढू शकतो. आता एकच राहिलं ते इलिप्स. इलिप्सचा फक्त स्टँडर्ड इलिप्स कसा असतो ते आपण इथे डायग्राममध्ये बघूया. तुम्ही ऑलरेडी कोनिक सेक्शनमध्ये शिकला असाल, इलिप्स, हायपरबोला, पॅराबोला. कोनिक सेक्शन का, कारण कोन असतो, एका सायंटिस्टने कोनचे भाग म्हणजे कोनचे पार्ट्स केले, आतल्या इंटरनल पार्ट्समध्ये हे सगळे बसतात अशा टाईपच्या डायग्राम्स, म्हणून त्याला ते कोनिक सेक्शन म्हणतात, कोनचे सेक्शन असं. सो इलिप्स, स्टँडर्ड इलिप्स असा आहे, इथे +1 इथे -1, सो तो असा जातो स्टँडर्ड इलिप्स. आणि त्याचं इक्वेशन आहे x²/a² + y²/b² = 1. हा 1 जसा व्हेरी होईल तसा याची म्हणजे हा अशा पद्धतीने जाईल y ॲक्सिसकडे का अशा पद्धतीने x ॲक्सिसकडे जाईल, हे त्या A वरनं वगैरे तिथे ठरवतं. म्हटलं तसं इक्वेशन सिम्पल आहे इंटिग्रेशन काढायला, फक्त आपल्याला लिमिट्स काढण्यासाठी काही थोडी प्रोसेस करायला लागते कधी कधी. ती केली की झाली. स्टँडर्ड इलिप्सचं हे इथे इक्वेशन. किंवा आता सर्कल येऊ शकतं कधी, सर्कलचं माहिती आहे तुम्हाला, x² + y² = 1. हे सर्कलचं स्टँडर्ड सर्कलचं आहे ज्याच्यात रेडियस 1 असते. मग रेडियस काय व्हेरी होईल, सपोज 10 आली म्हणजे x² + y² = 10 आलं तर रेडियस किती झाली
तर हे रूट टेबल म्हणजे ते अशा पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करू. तर सर्कलचं स्टँडर्ड तुम्हाला हे माहिती आहे, असं सर्कल असतो. स्टँडर्ड हे 1 - 1 1 - 1 मधून जातं आणि मग बाउंडेड विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. मग कधी कधी सर्कलचा हाफच एरिया सांगतात, कधी 3/4 सांगतात, जसा सांगितलं असेल तसं ते काढायचं. ॲक्च्युली जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा या सगळ्या तुम्हाला आयडियाज येतील कसं सॉल्व्ह करायचं वगैरे. ते इथे आत्ता आपण फक्त नक्की एक्झाम्पल सॉल्व्ह करणं म्हणजे काय करणार आहोत, एरिया अंडर कर्व म्हणजे काय हे कन्सेप्ट वाईज आपण इथे बघितलं. धन्यवाद.